नमस्कार प्रेक्षक हो, दसऱ्यानिमित्त आज आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आज आहे दसरा, प्रॉब्लेम सारे विसरा आणि आज आमंत्रित करूया सुभाष दादांना आपल्या स्टुडिओमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर. सर, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, दसऱ्याच्याही खूप खूप शुभेच्छा आणि आभारी तुम्ही आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. आमच्या दोघांतर्फे म्हणजे सुभाष दादा आणि आरजे तेजस्विनीकडनं तुम्हा सगळ्यांना दसऱ्यानिमित्त खास खास शुभेच्छा. आज आपण सुभाष दादांचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. काळा चौकी ते आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मराठी हिंदी दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये ते अक्षरशः गाजवत आहेत आपलं नाव आणि त्यांचा म्हणजे शून्यातून त्यांनी सगळं आज साम्राज्य उभं केलेलं आहे. आणि एक मराठी कलाकाराला आपला अभिमान आहे की आम्हा सगळ्या प्रेक्षकांना अभिमान आहे की आज मराठी कलाकार आज साता समुद्रापार गेलेला आहे, आपली कला जोपासत आहे आणि कलाच्याच निमित्ताने आपण या प्रवासात भेटलो आहोत. आज दसरा म्हणजे खरं तर सिंहोल्लंघनाचा दिवस आहे आणि रामाने जेव्हा लंका जिंकून जेव्हा ते परते म्हणजे अयोध्येमध्ये आले तेव्हा अयोध्या किती छान नटली सजली होती आणि किती म्हणजे सनई चौघडे वाजत होते आणि सगळे रामाच्या स्वागताला उत्सुक होते आणि खूप असं तेव्हा सुद्धा त्या काळात सुद्धा नृत्याला एक फार महत्व होतं. नाही, नृत्य आलं की किती म्हणजे खूप जल्लोषात ते आपण बघू शकतो की कसं आपण ते पोर्ट्रे करू शकतो की किती आनंद असेल, आनंदोत्सव असेल. तर नृत्य पाहिलं की असं एक जे ग्रँडर तुम्ही उभं केलेलं आहे तेव्हा आम्हाला दरवेळी ते काही ना काही कुठला ना कुठला प्रसंग आठवतो. दसरा दिवाळी असू दे किंवा कुठल्याही चित्रपटांचं अवॉर्ड फंक्शन असू दे किंवा साधं मालिका चित्रपटातलं गाणं असू दे, त्या गाण्याला एक मोठा साज देण्याचं स्वरूप तुमच्या मार्फत आम्हाला मिळतं. त्याबद्दल आधी तुमचे आभार. सुभाष दादा, काळा चौकीपासून सुरुवात झाली ते आपण थोडक्यात घेऊया. सुरुवातीचा तुमचा प्रवास नृत्याकडे तुम्ही कसे वळलात त्याविषयी? खरं तर शाळेपासून थोडी आवड होती. शाळेतले म्हणजे इयत्ता 8वीत असताना मी पहिली वेळेस स्टेजवर परफॉर्म केलं होतं. मी जटायुवध नावाचा बॅले केला होता आणि त्यावेळेला बॅले कशाला म्हणतात काय माहित नव्हतं. शाळेत उभा डान्स करणार का, तर हो डान्स करणार म्हणून उभे राहिलो. तर तो खूप छान झाला, खूप अप्रिशिएशन मिळालं. त्यानंतर मग 8वी 9वीला आमच्या शाळेचा वर्धापन दिन होता, 25वा वर्धापन दिन वगैरे काहीतरी. तर त्यानिमित्ताने खूप मोठं एक इव्हेंट झालं होतं, त्यात कोळी डान्स वगैरे केले होते. आणि हे सगळं करत असताना आदेश बांदेकर आमच्या शाळेचे, तर ते माझ्या 4 बॅच सिनियर आहेत ते, त्यामुळे ते सगळ्या कार्यक्रमांना असायचे. आणि कारण त्यांनाही कार्यक्रमाची आवड सगळी, RSP वगैरे हा सगळा विषय त्यांचा एकदम जवळचा. आणि त्या परेडमध्ये त्यांनी आमच्या RSPची परेड, मी लीडर होतो, आमचा 52 शाळेतून पहिला नंबर काढून दिला. आणि त्यांचं एक लक्ष होतं की अरे सुभाष छान नसतो, ते नेहमी म्हणायचे. खरं डान्सकडे वळण्याचा काही हेतू असा नव्हताच त्यावेळेला, कारण घरचं कॉन्सेप्ट वेगळी होती. भावाचे क्लासेस होते, आमची एक अबुद्यानगरमध्ये NMK एज्युकेशन शाळा होती. शिवाय आमचा एक अबुद्यानगरमध्ये अबुद्या ट्रॅव्हल्स म्हणून टुरिस्टचा बिझनेस होता. त्यामुळे ते सगळं बघण्याकडेच कल होता. पण हे सगळं चालू असताना कार्यक्रम करता करता आम्ही कसं इकडे वळलो, त्यामुळे डान्स करेन असं काय वाटलं नव्हतं. पण आदेशचा नेहमी असायचं की नाही तू छान नाचतो, तू छान नाचतो. आणि मी एखादा कार्यक्रम केला तर मग तू त्या कार्यक्रमात येशील आणि मी तुला आपण काहीतरी करूया. मग त्यांनी 93ला मंथन केलं. तोपर्यंत मी काही मराठी शोज, गरजा महाराष्ट्र नावाचा एक शो होता, त्या शो मध्ये नाचत होतो. असे आवड म्हणून छोटे छोटे करत होतो. मग कॉलेज कॉम्पिटिशन केल्या, डान्सशी टच होतं. आणि घरातून होतं, घरी वडील चांगले नाल वाजवून वगैरे, म्हणजे कोकणात मृदुंगला नाल म्हणतात, तो मृदुंग वाजवून छान भजन वगैरे गायचे. हे मला थोडं माहित होतं, म्हणजे काका वगैरे, तर कदाचित त्यांच्याकडून ती कला आली असेल. आणि तोच एक पार्ट हळूहळू 90 नंतर माझी आई गेल्यानंतर थोडं काही गोष्टी इकडे तिकडे घडल्या माझ्या आयुष्यात. तर त्यात डान्सकडे थोडा वळत गेलो. मग जे काय मला थोडं काय टेन्शन येत होतं, मग डान्स करा एक रिलीफ मिळत गेलं. आणि तो डान्स चांगला होत गेला. आणि ते जे शाळेत दिसत होतं तेच कॉलेजला कॉम्पिटिशन मध्ये दिसत होतं, तेच परत स्टेजवरही दिसायला लागलं. आणि काय ना काय 2-3 शो मध्ये आदेशने पाहिलं होतंच. तर त्याने 93ला मंथन नावाचा कार्यक्रम केला. त्यात मी, उमेश बने, निलेश दिवेकर आणि सुनील फाळके आणि 4 जण त्याचा सूत्रधार म्हणून काम करत होतो. त्यात मग मी काही डान्स केले. मग काही दिवसांनी महेंद्र कदम जॉईन झाला, पंढरीनाथ कांबळी जॉईन झाला त्या शोला. हे सगळे नंतर आमच्या त्या शो मध्ये आले. आमच्या नंतर हळूहळू जसे निलेश गेला पॅडी आला, सुनील गेला महेंद्र आला, अशी ती टीम सगळी आमची होत गेली.
आमच्या मंथन मधून अजित परब, अनुपम घटक, कमलेश भडकमकर, अंजली नांदगावकर, हे सगळे आपला अमोल बावडेकर, ही सगळी आमची टीम होती त्यावेळेची. आणि सगळे आज उत्तरा केळकरांची मुलगी मानसी केळकर, सगळे कलाकार तिथून आपापल्या क्षेत्रात मोठे झाले. आणि मग काय मागे वळून पाहिलं नाही. 94 ला अशोक गांडेंनी मंथन पाहिलं होतं आणि तिथून मग प्रसाद कावले मला एकदा भेटले होते. ते म्हणाले की आमचा मंगलगाणी करशील का. सुरुवातीला मंथन असल्यामुळे मंगलगाणी नाही केलं, पण मंथन मधून बाहेर आल्या इमिजिएट आवाज की दुनिया सुरू केलं. 94, 93, 94 त्या सगळ्यात चौरंग बरोबर आहे. आणि मग तो सगळा प्रवास एवढ्या वर्षाचा 31 वर्षाचा प्रवास आहे, तो सगळा मग डान्समध्ये राहिला. पण ते 500,000 कलाकारांना घेऊन करावं असं, म्हणजे आपण बघितले डान्स क्लासेसमध्ये 15-20 किंवा 25 फार फार तर 50 असे शोज पाहिलेले असतात, पण एकदम 500 आणि 1000ची झेप तुम्ही घेतलेली आहे. ते कन्सेप्ट कसा सुचला. काय झालं की आपण म्हणतो ना आयुष्यात, जसं मी म्हटलं 90ला आई गेल्यानंतर माझ्या आयुष्यात काही घडामोडी झाल्या, त्यात मी डान्सकडे वळलो. पण त्यानंतर डान्सकडे असा फोकस वळलो की मला नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह करावं असं वाटलं. शाळा कॉलेजमध्ये कोणतरी डान्स बसवत होतं, पण नंतर मी जेव्हा कधी स्टेजवर डान्स केला आज तगायत, तर मी फक्त बघितले आहेत. म्हणजे कॉम्पिटिशनला सिंग सरांचे ग्रुपचे डान्स पाहिलेले आहेत, इंदुमती लेलेंच्या ग्रुपचे डान्स पाहिलेले आहेत, सचिन मेस्त्रींच्या ग्रुपचे डान्स पाहिलेले आहेत, श्याम काळे त्यांच्या ग्रुपचे डान्स पाहिलेले आहेत. हे सगळं बघितल्यानंतर शिकवायला कोण नव्हतं. रमेश साळवी म्हणून कोरिओग्राफर होते, छान सुंदर कोरिओग्राफ करायचे. म्हणजे त्यांच्या डान्समध्ये एक स्टाईल वेगळी होती. म्हणजे आपण म्हणतो ना की आज जसं हिंदी फिल्ममध्ये गणेश आचार्यांनी काहीतरी मुवमेंट केलं तर त्या साईन मुवमेंट होतात आणि लोक करतात, तसं फोकमध्ये रमेश साळवी करायचे, छान मुवमेंट बसवायचे. तर या सगळ्यांना बघता 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 एक स्वतःची वेगळी स्टाईल तयार झाली. कारण आपल्याला एकाचा पगडा नाही राहिला माझ्यावरती. आणि नेहमी जो विचाराचा भाग होता, जे काही माझं फ्रस्ट्रेशन होतं, ते क्रिएटिव्हिटीमध्ये आलं. आणि 94 ला चौरंग जॉईन केल्यानंतर इकडे सुबल सरकार कोरिओग्राफर होते सुरुवातीला. आणि काही दिवसात अशोक म्हणाले की सुभाष आता तू कर. आणि मग आवाज की दुनियाचे सगळे डान्स तिकडे अशोक गांडेंनी जेवढे कार्यक्रम केले, मग आम्ही 99, 2001 खूप सारे आम्ही संगीतचे शो केले, गुजरात, सुरत, अहमदाबाद. तर त्या सगळ्या शोना मी जवळजवळ 100-150 डान्सर. होत काय होतं, जे म्हणतो ना आपण एक टेन्शन घालवायला आपण विचार करतो, तो विचार नेहमी असा व्हायचा की अच्छा हा डान्स असा केला तर काय होईल, असा केला तर काय होईल. मग त्याच्या असे खाली काही लोक वरती, असं तो भरणं नावाचा जो प्रकार आहे ना, की जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत असं वाटायचं नाही रे इकडे 4 जण पाहिजे होते, म्हणजे अजून छान वाटलं असं, अजून छान वाटलं असं. आणि ते स्वातंत्र्य नेहमी मला सुरुवातीच्या काळात अशोक गांडेंनी देत गेले. त्यांचे सगळे जेवढे हिंदी कार्यक्रम केले मी 99, 99, 2000 संगीत संध्या केल्या, मग आजादी 50 वगैरे केल्या. संगीत संध्याना मी 150-200 डान्सर हिंदी गाणी केली होती. आणि तो एक ग्रँजरचा जो हे झाला, पायाभरणी झाली. 98 ला मी हिंदी अवॉर्ड फंक्शन केलं होतं, व्हिडिओकॉन अवॉर्ड केला होता. तर त्यावेळेला एक ग्रँजर पाहिलंच होतं, तो एक एक्सपिरियन्स होता. आणि मग त्याचाच भाग चौरंगमध्ये मी एक करत गेलो. आणि अशोक गांडेने मला सपोर्ट केला, कर घे, चल तो किती पाहिजे, 100 डान्सर घे, 150 डान्सर घे, 200 डान्सर घे. हे जे घे नावाची गोष्ट आहे ना, ती मिळत गेल्यामुळे तो ग्रँजर वाढत गेला. आणि जसं 2000 ला स्टेट अवॉर्ड केला होता आम्ही दादोजी कोंडदेव स्टेडियमला. मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पहिली वेळ रंगभवनच्या बाहेर आला होता आणि मोठ्या स्केलला गेला. तो चौरंगने केला होता, स्टेडियम मध्ये अशोक गांडेंनी केला होता. आणि जवळजवळ 100-150 फुटाचं स्टेज होतं, 150x100 फुटाचं. आणि त्यावेळेला मराठीतलं पहिलं मोठा कार्यक्रम जवळजवळ 200 डान्सर घेऊन केला होता. 2000 ला केला होता. आणि तो कार्यक्रम झालाच होता. असे एक कार्यक्रम करता 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 मग याच ग्रँजरला अजून सपोर्ट मिळाला तो नितीन देसाईंचा, की त्यानंतर नितीन देसाईंबरोबर जॉईन झालो. मी 2005-06 ला आम्ही मराठी बाणा केला. 5 ला मराठी बाणाचं ग्रँजर होतच. म्हणजे एवढ्या वर्षाचं जे मी फोक डान्स नाचलो होतो, त्या सगळ्या फोक डान्स म्हणतो ना आपण की काय आपल्याकडे फलित आहे, म्हणून तो कार्यक्रम मराठी बाणा आला आणि तो सक्सेस झालाच. आणि त्यानंतर नितीन देसाईंबरोबर जॉईन झालो. आणि मग जे काही कार्यक्रम केले आम्ही, मग तो शासनाचा 50व्या वर्षाचा सांगता सोहळा असेल, सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा,
त्यासाठी आम्ही जवळजवळ 3000 डान्सर घेऊन केलं गेटवे ऑफ इंडियाला, सॉरी गिरगाव चौपाटीला. त्यानंतर मी त्यांच्याबरोबर रायगड फेस्टिवल केलं, त्याला 300-400 डान्सर घेऊन केले. आणि सर्वात मोठा कार्यक्रम त्यांच्याबरोबर जो केला, ज्याला रेकॉर्ड म्हणायला लागेल, तो श्री रविशंकर, जो यमुना तीरी झाला होता. वर्ल्ड कल्चर फेस्टिवल होतं त्यांचं. आणि त्यासाठी नितीन देसाईंनी आधी म्हणाले होते 1 महिनाभर आधी यायला लागेल, पण नंतर काही प्रॉब्लेममुळे नाही शक्य झालं. ते 3-4 दिवस आधी मला तिथे बोलवलं आणि सांगितलं की अख्ख्या डान्सर्सचा 35,000 डान्सर, रोज एका दिवशी 11,500-12,000 डान्सर असायचे. असे 3 दिवस त्यांना येणं जाणं एंट्री सगळं हे राहणं खाणं त्यांनी होतं. स्टेजवर त्यांना आणणं, त्यांचा ऍक्ट करायला लावणं, त्यांना एक्झिट देणं, दुसऱ्या ग्रुपला आणणं, हा जो टास्क होता तो सगळा मग त्यांनी मला जबाबदारी दिली. आणि ते जवळजवळ स्टेज होतं 1700 फूट लांब. म्हणजे त्या टोकावर कोण माणूस उभा असेल तर या टोकावरून तो कदाचित दिसेल नाही दिसेल असंच होता. आणि या स्केलला म्हणजे असं होतं की 1800 भरतनाट्यमची लोक नाचली, 1800 एका वेळेला स्टेजवर उभी आहे. ती मागे गेली की 1700 कथ्थकची लोक आली, ती मागे गेली की 500 तैवानची लोक आली, ती मागे गेली की 200. असा तो सगळा प्रकार होता आणि वेगळाच अनुभव होता. तो सर्वात मोठा कार्यक्रम केला. असं एक 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 आयुष्यात कार्यक्रम मिळत गेले. त्यामुळे तो एक ग्रँडरची सवय लागली. त्यामुळे त्यांची नितीन सिरियल केली मी, छत्रपती शिवाजी महाराज, त्याचाही राज्याभिषेक सोहळा मी केला होता. तर असे जे पुढे आलेले कार्यक्रम सगळे आहेत ते ती सवय. आणि तो म्हणतो ना क्रिएटिव्हिटी, म्हणजे गाणं आले की थोडं सुचतं की बाबा हे गाणं असं 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 झालं तर अजून छान वाटेल, आणि ती सवय लागली खरंच. आणि तुम्हाला सवय लागली आणि तुम्ही प्रेक्षकांनाही तशी सवय लागली की असं भव्य दिव्य आणि दैदिप्यमान असं काहीतरी पाहावं. आणि नेत्रदीपक खरंच असं सगळी कारकीर्द आहे तुमची. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दसरा विशेष भागात सुभाष नकाशे सर यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दसरा विशेष भागात आपण खास सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सरांना आमंत्रित केलं आहे. सुभाष सर, आता जेव्हा तुमच्याकडे एखादं गाणं येतं किंवा एखादा इव्हेंट येतो असं आपण म्हणूया, तेव्हा तुम्ही काय म्हणजे तुमचा इमॅजिनेशनचा ग्राफ काय असतो? कारण आधी ते व्हिज्युअलाइज करायला लागत असेल आणि मग ते गाणं पडद्यावर कसं दिसेल किंवा स्टेजवर कसं दिसेल ह्याचा आपण पोर्ट्रे करतो. तर तुमच्या मनात म्हणजे खरं ते नटराजाचीच कृपा आहे की त्यावेळी त्याला काहीतरी तुम्हाला सुचावं. आणि कसं असतं की चित्रपटाचं गाणं असेल तर त्याचा विषय काय गाण्याचा, म्हणजे समजा असं असतं की अच्छा विषय महत्वाचा आणि त्याच्या आधीचा सीन काय आणि नंतरचा सीन काय, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. मग गाणं आल्यानंतर त्याच्यावरती आम्हाला एक ब्रीफ मिळते डायरेक्टरकडून की ते गाण्याकडे कसं बघतायत, तो चित्रपटाचा पार्ट म्हणून कसा वाटेल, अशा पद्धतीने पहिला विचार केला जातो त्याकडे. आणि त्यानंतर त्याचा विषय, उदाहरणार्थ रोमॅन्टिक सॉन्ग आहे तर त्या पद्धतीने ते गाणं शूट होतं. हा की बाबा अमुक अमुक आहे, इथून ड्रीम सिक्वेन्स मध्ये जातात आणि गाणं सुरू होतं, नंबर 1. दुसरं आहे की बाबा इथून गाणं या सीनच सुरू होतो, 2 जण एका ठिकाणी बसलेले आहेत, बोलता 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 गाणं सुरू होतं. असे काही सिच्युएशन्स असतात, त्या सिच्युएशन प्रमाणे गाण्याची स्टार्ट होते आणि मग ते गाणं त्या पद्धतीने डिझाईन होतं. काही मोंटाजेस सॉंग्स असतात की अख्ख्या पिक्चरमध्ये स्टोरी पुढे जाते, ती गाण्यातून जाते. मग आपल्याला काय करतं, सीन तसे वर्कआउट करायला लागतात. की एकदा म्हणजे समजा त्या सिक्वेन्स अशी असेल की दोघांचं भांडण झालंय आणि दोघं वेगवेगळ्या ठिकाणी गाणी गातायत, तर ती तिचं हा याचं, पण मध्ये मध्ये काही सीन जातात की त्यात दोघं एकत्र छान भेटलेले असतात, कधी एकमेकाला फुल दिलेलं असतं, कधी कुठे पार्टीला भेटलेले असतात, कधी कुठे ते चौपाटीला गेले, अशा पद्धतीचं होतं. आणि कधी कधी एखाद्याकडे बघून वाटतं की हा मला मुलगा आवडतो, हा माझा किंवा ही मला मुलगी आवडते, ही माझी प्रियकर झाली तर काय होईल, किंवा आम्ही दोघं प्रियकर आहोत पण अजून एकमेकाला बोललो नाही, किंवा आम्ही दोघं प्रियकर आहोत कधी भेटूया, असं ड्रीम सिक्वेन्स असेल. त्यावेळेला तिथून ज्या सिच्युएशनला उगा तिथून ते ड्रीम मध्ये गेलं की त्यांचं अख्खं गाणं होतं आणि ज्यावेळेला सीन सुरू होतो परत तेव्हा ते एकमेकाशी बोलत असतात. अशा पद्धतीचं होतं. एखादा आता काही याच्यामध्ये लावण्या असतात, मग ते म्हणजे सिक्वेन्स क्लिअर असतो की ह्यामध्ये अशी लावणी करायची, मग त्या लावणीचा मागे पुढे रेफरन्स असं काय नसतो की बाबा
डिक्लेअरच असते की आता लावणी करायची. अशा पद्धतीने मग जशी लावणी म्हटल्यानंतर लावणी जशी चांगली करता येईल, ज्या पद्धतीने पोहोचवता येईल त्या पद्धतीने. एखादा आयटम सॉन्ग असेल तर ते आयटम सॉन्ग का होतं, त्याची सिच्युएशन बघून ते गाणं, एकदा गाण्याच्या सिच्युएशन मध्ये आल्यानंतर त्याचे छान छान कोरिओग्राफी आणि त्या पद्धतीने डिझाईन होतं. आता जास्त होतं कसं की किती ग्रँड करायचं, परत तोच विषय की आता ते मी आतापर्यंत मिनिमम 16-20 डान्सर हेच मिनिमम गाणं केले. रोमॅन्टिक असतील, ड्युएट असतीलच, पण बाकी सगळी गाणी 50-100 डान्सर बरोबर केली आहे. संगीत मानाबादचं गाणं असेल किंवा छोटं गाणं म्हणजे बाई पण भारीचं सगळ्या आर्टिस्टचं, त्याच्यावर माझे एक 8 डान्सरच होते. अशा म्हणजे सिच्युएशन जशी असते तशा पद्धतीने गाणं करत जातो. जेवढं सिच्युएशन वाटतं, म्हणजे आता रणी पडक ती गाणं केलं होतं, त्यातही जवळ 300-400 डान्सर वापरले. कारण की शिवाजी महाराज शनिवार वाड्याकडे येणं आणि असा तो सगळा हे होता, तर त्यामुळे अख्खा त्याचं वेलकम होणं आणि त्यासाठी ढोल वाजणं, सगळ्यांनी गाणं, असा तो गाण्याच्या शब्दाप्रमाणे त्याच्या सिच्युएशन प्रमाणे कोरिओग्राफ केलं जातं. आणि हे फिल्मचं झालं. आता मी बऱ्याच टायटल सॉंग्स केलेले आहेत, तर टायटल सॉंग्स करताना आपल्याला 1 मिनिट असतं, पण त्या 1 मिनिटात सिरियल काय म्हणते त्याची अख्खी स्टोरी त्या गाण्यातून दिसली पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने ती गाणी केली जातात कोरिओग्राफ. त्यासाठी मग एक कॉन्सेप्ट बनवली जाते, ती कॉन्सेप्ट डिरेक्टर आणि याच्याबरोबर डिस्कस होते आणि मग ते शूट होतं. आणि ज्यावेळेला इव्हेंट करायचं असतं त्याची कोरिओग्राफी वेगळी होते. कारण जेवढं ग्रँजर करू आपण, म्हणजे ते एकदाच लोकांना बघायचं असतं आणि ते ग्रँड बघायचं असतं. कारण अवॉर्ड फंक्शन्स असतात, पुरस्कार सोहळा म्हटलं की लोक त्याच पद्धतीने बघायला येतात. फक्त याचंही कॅल्क्युलेशन असं असतं की ज्यावेळेला हे फायनल होतं की चित्रपट पुरस्कार सोहळा यावर्षी करायचा असेल तर किती ऍक्ट करायचे आहेत, तर 5 ऍक्ट 6 ऍक्ट जे काय ते 6 ऍक्ट डिझाईन होतात, म्हणजे प्लॅन होतात आधी. मग आपण एक ऍक्ट गणेश वंदना करूया, मग दुसरा ऍक्ट आपण एक रोमॅन्टिक ऍक्ट करूया, मग तिसरा आपण एक धमाल गाण्यांचा ऍक्ट करूया. असे त्याचे कॅटेगरीज होते 90 सॉन्ग. म्हणजे जसं असतं तसं थीम वाईज जातं. त्याची प्रत्येक वर्षी त्याला थीम बदलत जाते. आणि एकदा थीम लॉक झाली की त्याचा आम्ही ग्रँजर आमच्याकडून सुरू होतं. मग गणेश वंदना गेली तर बघूया तर ती काय किती मोठी होईल, कारण ओपनिंग ऍक्ट आहे. मग त्याला गणेश वंदना म्हणजे काय, तर ढोल ताशे हवे का, मग त्यात पंचारती हव्या का, मग अजून काय प्रॉपर्टी वापरता येईल, अशा पद्धतीचा विचार करत प्रत्येक ऍक्ट मोठा 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 करत जातो. आणि त्याचं ग्रँजर जेवढं करू ती सवयीचा भाग आहे की ते आपल्या डोळ्याला छान दिसलं पाहिजे, त्याप्रमाणे त्याचं ग्रँजर आम्ही प्लॅन करतो. आणि जर का आपण थिएट्रिकल शो म्हटलं, जसं मराठी बाण आहे, तर त्यात कोरिओग्राफ करतानाच असं विचार करायला लागतो की हे रोज बघायला आवडलं पाहिजे, हे परत परत यासाठी आलं पाहिजे, हे आपलंसं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीची कोरिओग्राफी. आता आम्ही आवारा हो केलंय, ते पण एवढं गोड आहे की सगळेजण आज त्याच्यासाठी हिंदी शो आहे अशोक वांटेंचा, तर त्याची कोरिओग्राफी छान झाली. तर त्याच्याकडे त्या पद्धतीने बघायला लागतं. नवीन एक म्युझिकल मी घेऊन येतोच आहे त्यानिमित्ताने. हो, भेट होईलच. तोही तसंच विचार करतोय की काही. आता मी आजीबाई केलं आम्ही, त्या आजीबाई मध्ये डान्स पण लोकांना आवडायला लागले. आजीबाई जोरात जे नाटक होतं त्यातले जे डान्स आहेत त्याच्यावरती तीच रिॲक्शन आहे लोकांची की छान वाटतात, मुलांना करायला आवडतात. तर थिएट्रिकल शो जो आहे, जो रेग्युलर करणारा शो, त्याची कोरिओग्राफी त्या पद्धतीने करायला लागते. तुम्ही आता बऱ्याच म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष आहात, तुम्हाला आवडते दिग्दर्शक, त्यांच्यावर तुम्हाला मनापासून काम करायला आवडतं असं कोण आहे? तसं मी आतापर्यंत काम केलेलं सगळ्यांबरोबर माझा रॅपो चांगला आहे, ट्युनिंग आहे. सतीश राजवडे, त्याच्याबरोबर काम करायला मला फार छान वाटलं. केदार शिंदे, सुबोध भावे, सुबोधचे मनापण पहिली फिल्म केली त्याच्याबरोबर. आधी इव्हेंट खूप केले होते आम्ही आणि खूप जुने मित्र आहोत, एकदम चांगले मित्र आहोत. पण फिल्म आता मी त्याचे पहिले गाणं केलं. प्रसाद ओक, दिग्पाल लांजेकर, सगळ्यांबरोबर काम केलंय आणि सगळ्यांशी खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे असा एक अनुभव चांगला, कारण सगळेजण थिएटरमधून आलेले आहेत वरती आणि मी पण थिएटरचा आहे. आणि त्यामुळे काय की एकमेकाला त्याच्याबद्दल आपुलकी आहे, कामाबद्दल, आणि थोडा पॅटर्न माहिती आहे आणि आमची अंडरस्टँडिंग आहे की खूप वर्ष काम केल्यामुळे. तर या सगळ्यांबरोबर काम करताना मला फार बरं वाटलं आणि आवडेल परत पुढे काम करायला. दिग्दर्शक झाले तसे सिनेमॅटोग्राफर, कारण कॅमेराचा अँगल आपण जास्ती बघतो, तो कशा पद्धतीने येईल. जर कॅमेरामॅनने चांगलं केलं तर ते जास्ती लोकांना भावतं. तर ते सिनेमॅटोग्राफर तुम्हाला आपला
संजय मेमाने. अच्छा. त्याच्याशी खूप चांगलं ट्युनिंग आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे ते मिळतं. त्यानंतर शेखर नगरकर. बरं. शेखर नगरकर छान काम केलं आम्ही. कडनं तुम्ही नेमकं म्हणजे कसं, कारण आपण नृत्य बसवू शकतो पण ते कॅमेरा अँगलने कसं दिसेल हे नाही, त्यासाठी मी सर्वात पहिलं नाव घेईन ज्यांच्यामुळे मी आज खरं फिल्म करतोय ते इम्तियाज बारगीर. अच्छा. मी पहिली फिल्म करताना माझा खूप अनुभव वेगळा. मी कोणाला असिस्ट नाही केलं खूप. मी मित्र म्हणून उमेश बरोबर काम केलं. मित्र म्हणून जायचो, नाचायचो, टाइमपास, आणि काय पैशासाठी नाचलो नाही त्याच्याकडे, मैत्रीतच आम्ही खूप काम केलं. पण ऍज अ कॅमेरा काय असतो किंवा काय करायला पाहिजे, लेन्स काय असतात, त्याचे नंबर्स, म्हणजे जेवढे नंबर्स मोठे तेवढं त्याचं फ्रेम छोटी, आणि जेवढा नंबर छोटा तेवढं फ्रेम वाईड. हे कॅल्क्युलेशन जे आहे ते इम्तियाज बारगीर सरांनी मला माझं पहिलं गाणं करताना त्यांच्याकडून मला सरीवर सरी नावाची फिल्म करत होतो. ते करताना गजेंद्र अहिरे त्याचे डिरेक्टर, आणि तो किस्सा मला सांगायला आवडेल कारण कोरिओग्राफ झाल्यानंतर गजेंद्र अहिरेंना ते आवडलं गाणं. अरे मस्त कोरिओग्राफ केलं, छान कोरिओग्राफ सर. म्हटलं सर कॅमेऱ्याचं जरा बघा, मला हेल्प करा, कारण म्हटलं मी तसं काही केलेलं नाहीये, स्टेजसाठी काही इश्यू नाही. हो म्हणाले. आणि नेमकं त्या दिवशी शूटिंगच्या दिवशी त्यांना काहीतरी वेगळं काम आलं आणि ते सकाळी म्हणाले सुभाष गाणं करून घे, माझी अर्जंट एक मीटिंग लागली आहे, त्यामुळे मला निघायला लागेल. आता ते निघाल्यानंतर मला आलेला प्रश्न हा की आता कॅमेऱ्याचं काय करायचं, आणि मला काही कळेना. आणि ते इम्तियाज बारगीरांना कळलं की अरे डान्स तर छान दिसतोय पण ह्याला लक्षात येत नाहीये. अच्छा, त्या गाण्यामध्ये भरत जाधव नाचलाय, संजय नार्वेकर नाचलाय, मला वाटतं सिद्धार्थ पण नाचलाय वाटतं, हे सगळे, अंकुश पण येणार होता, पण काय असं वेगवेगळं ते गाण्याचा एक हे पार्ट होता. मला काहीच कळेना काय करायचं, काय सांगायचं तेही कळेना, कारण क्लोज घ्यायचा, वाईड घ्यायचंय, काय करायचं. इम्तियाज बारगीर म्हणाले तुम्हाला काय अपेक्षित आहे, तर म्हटलं सर आता असं हवं. मग त्यांनी सुरू केलं सांगायला की बाबा तुम्ही एक काम करू, इथे 50चे लेन्स वापरू, म्हणजे एवढे लोक येतील. मग आपण एकदम त्याला चक्लोज हवंय का, मग आपण 75ची लेन्स वापरू. मग आपण एकदम टाईट हे हवंय का तुम्हाला, आता त्याला ब्युटी शॉट असं नावाचं एक आहे की ब्युटी शॉट्स घेऊया चांगले, डोळ्यांचे शॉट्स, हे शॉट्स, तर 100ची लेन्स. त्या बेसिक गोष्टी त्यांच्याकडून त्यावेळेला कळल्या आणि मग त्या पुढे फॉलो करत 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 बाकी सगळे जे कॅमेरामन आले आहेत बरोबर, महेश अणे सर त्यांच्यावर काही काम केलं, तो अनुभव चांगला आहे. आता संगीत मानापांचे कॅमेरामॅन, तर असे काही लोक आहेत ज्यांच्याबरोबर काम करायला म्हणजे काम केलेलं आतापर्यंत छान आहे आणि कम्फर्टेबल होता. आणि आवडते नायक आणि नायिका की ज्यांच्यावर तुम्हाला नृत्य कोरिओग्राफ करायला फार आवडतं? सगळ्याच आहेत ज्यांच्यावर मी आतापर्यंत काम केलं. त्यातली जुनी नावं म्हणाला, जुनी नावं म्हटली तर मधुरा वेलणकर, भार्गवी चिरमुले, त्यानंतर आत्ताच्या टीम मध्ये सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, अमृता वैदेही, ज्या रेग्युलर माझ्या बरोबर काम करतात आणि बेसिकली नृत्य शिकलेले आहेत. प्राजक्ता म्हणजे ही टीम सध्या माझ्याबरोबर चांगली काम करते आणि आम्ही चांगले इव्हेंट करतो आहोत. आणि माझा अनुभव असा या सगळ्यांच्या बाबतीत की आतापर्यंत तसा मला कोणाचं काही हे नाहीये, कारण माझ्या काम करण्याची जी पद्धत आहे तीच थोडी, मला थिएटरचा त्यात फायदा होतोच, कारण स्टोरी, त्याची कॉन्सेप्ट, त्यामुळे त्यांनाही काहीतरी नवीन करायला मिळतं. त्यामुळे माझ्याकडे येताना त्या तयारीत असतात त्या सगळ्या आर्टिस्ट की आता काहीतरी नवीन करायला मिळणार आणि आपण काहीतरी आपला ऍक्ट. आणि ह्या सगळ्यांचं एक काय चांगलं आहे, ही सगळी टीम एकावर फोकस असते की माझा ऍक्ट चांगला कसा होईल. मानसी नाईक आणि ह्या सगळ्यांचे ऍक्ट कुठे नाही कुठेतरी माझ्याकडून असे वेगळे होतात की त्यांना माहित असतं की सरांकडे गेलं की काहीतरी ऍक्ट वेगळा. शिवाय माझ्याकडे कमीत कमी 50-100 डान्सर असतात, त्यांच्यामध्ये त्या ज्या वेळेला उभ्या राहतात त्यावेळेला त्यांनाही माहित असतं की 100 डान्सर बाजूला नसताना आम्ही जर का दिसलो नाही तर शेवटी ते आम्हाला कोणतरी बोट दाखवणार आहे, कारण आर्टिस्ट आम्ही आहोत आणि ग्रँजर बाजूला असतं. त्यामुळे माझ्याकडे येताना ह्या सगळी टीम खूप छान येतात, चांगल्या पद्धतीने काम करतात आणि खूप
खूप आनंदाने काम करतात. हो नक्की. सगळं सर छान छान गुडी गुडी आहे, पण तरी सुद्धा असं कुठला प्रोजेक्ट होता की जिथे तुमचा कस लागला की बापरे आज ह्या स्टेप्स मला जमतच नाहीयेत, किंवा ह्या ज्या प्रकारे तुम्हाला पोर्ट्रे करायचं होतं ते काही शक्य झालं नाही, असं कधी झालं? असं आतापर्यंत काही झालं नाही असं. फक्त कधी कधी काय होतं की डान्सर्स आपल्याला खूप हवे असतात आणि त्याची व्यवस्था होत नाही. मार्केटमध्ये अचानक एखादं इव्हेंट आलं आणि बाहेर काहीतरी इतर कामं आली आणि काही डान्सर्स अडकले आणि आपल्याला असं झालं की आता काय करायचं. म्हणजे आता डान्सर 100, 150, 200 डान्सर हवे आहेत आणि असे काही प्रसंग झाले की शेवटच्या 4-5 दिवसापर्यंत पण डान्सर्स होत नाहीयेत. आणि मी बीकेसी मध्ये शो केला होता, त्या श्रेयस तळपदेने परफॉर्म केलं होतं. पहिली वेळ अमृता आणि सोनाली दोघी एकत्र नाचल्या होत्या. त्या दोघींच्या एकत्र वाजली की 12 त्यांच्याच लावण्या केल्या होत्या, पण दोघी एकत्र अशा आतापर्यंत कधी नाचल्या नव्हत्या. कारण त्याच्या मागे जवळजवळ 150-200 डान्सर होते आणि हा शो करताना मला जरा प्रॉब्लेम झाला होता. डान्स आणि सगळं सेट होत होतं आमच्या एक 10-20 जणांच्या टीमवर, पण ती टीम होत नव्हती ना. त्यावेळेला खूप प्रेशर येतं की अरे आपण जे डोक्यात ठेवलंय, डान्स कोरिओग्राफीपेक्षा तो डान्स जो डिझाईन होतो तो जर का झाला नाही आणि आपण कोणातरी प्रेझेंटेशन दिलंय की हा असं होईल, असं होईल, असं होईल, असं होईल, एवढे जण दिसतील, असं होईल, हा असं होईल, तसं होईल, आणि ते नाही झालं तर जो काय प्रॉब्लेम हुरहुर लागते, रुखरुख लागते. पण आज सगळ्यात टचवूड म्हणजे अडलो नाहीये. शेवटच्या 2 दिवस का होईना नक्की टीम उभी राहते आणि शो सक्सेस होतो. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि हा रंगलेल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया. दसरा विशेष भागात आपण नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण दसरा विशेष भागात सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर यांना आमंत्रित केलं आहे. सर, आता आपण एखादा प्रोजेक्ट करतो आणि मग त्याच्यावर आपलं महिने किंवा कधी कधी वर्षानुवर्ष काम सुरू असतं, तेव्हा तुमचं एक तुम्ही फ्रेश व्हायला, कारण एका प्रोजेक्टमधून दुसऱ्या प्रोजेक्ट स्वीकारताना मध्ये थोडासा गॅप किंवा एक कुठेतरी फिरून येऊया आपण तजेलदार होण्यासाठी, एक रिलॅक्सेशन प्रोसेससाठी तुम्ही काय करता किंवा कुठे फिरायला जाता? नाही, माझं कॉन्सेप्ट थोडी उलटी आहे. मी त्यात नशिबवान समजेल की माझ्या बरोबर चौरंग आहे आणि चौरंग परिवार म्हणजे एवढी वर्ष मी जवळजवळ चौरंग मध्ये 5-6 हजार शो नाचलोय आणि आजही नाचतोय. कुठलंही इव्हेंट केलं, काही झालं की एकदा आस लागते की कधी हे संपताना मी मराठी बाणा जाऊन नाचतो. अच्छा, ओके. ज्या वेळेला मी परफॉर्म करतो त्या वेळेला मी रिलॅक्स होतो. म्हणजे मी फिरून रिलॅक्स नाही होत. अच्छा. तेवढा मी चौरंग मध्ये परफॉर्म करून रिलॅक्स होतो. अरे वा. म्हणजे असं काही मला कंपल्शन नाही आहे की बाबा मी जाऊन सगळे शो नाचले पाहिजेत, पण आज मी ते नाचणं म्हणजे माझा फिटनेस आहे, मी नाचणं म्हणजे माझा फ्रेशनेस आहे. त्यामुळे मी इमिजिएट जाऊन शो केला की मी फ्रेश होतो. वा. म्हणजे त्यासाठी कुठे वेगळ्या डेस्टिनेशन जायची गरज नाही, कारण शोच्या निमित्ताने आम्ही फिरतच असतो आणि रिलॅक्स नावाची गोष्ट तशी अजून डोक्यात नाहीये की चला आता खूप काम केलं जाऊन रिलॅक्स होऊया. असं वाटतं की एक संपलं की दुसरं कधी सुरू होईल. त्याच्या आधी मी फ्रेश व्हायचं असेल तर नाचेन कधी, मग स्वतः नाचलं की वाटतं आपण फ्रेश आहोत, चला आता पुढचं काम करूया. नक्कीच. आता रिअलिटी शो बद्दल थोडंसं बोलूया की रिअलिटी शोची गरज आहे का, की त्यांना लगेच नेम फेम मिळतं मुलांना आणि ती भरकटतात, असं पण होऊ शकतं. म्हणजे दोन्ही त्यात बाजू आहेत. तर तुम्ही रिअलिटी शोकडे कसं पाहत आणि त्याविषयी तुमचे विचार सांगा. रिअलिटी शोची खरं तर जरतरची गोष्ट आहे. रिअलिटी शो सुरुवातीला आले तेव्हा ते चांगले वाटले, कारण त्याला काहीतरी मर्यादा होत्या, त्याला एक बांधणी होती आणि त्याला कॉन्सेप्ट होती आणि त्या कॉन्सेप्ट प्रमाणे सगळं होत होतं. रिअलिटी शो पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं, आई वडिलांना, की आमचा मुलगा पण तिकडे दिसावा, आमची मुलं पण तिकडे गेली पाहिजे. हा लॉस आहे. बरोबर. चांगलीही बाजू आहे, वाईटही बाजू आहे. रिअलिटी शो यायला पाहिजेत. म्हणजे जसं आम्ही मराठी पाऊल पडते पुढे केलं,
त्यानंतर आता जय जय महाराष्ट्र केलं. पण मराठी पाऊल पडते पुढे मध्ये स्पर्धा म्हणून ती असं केलं आम्ही. पण त्यातून बरेचसे कलाकार पुढे आले. त्यातली काही नावं घ्यायला हरकत नाही. आज महाराष्ट्रात देवानंद माळी नावाचे मोठे शाहीर आहेत, ते आमच्या मराठी पाऊल मधून आलेले आहेत. म्हणजे त्यांचे ऍक्ट ज्यावेळेला, आता मी गायक नाहीये पण मी कोरिओग्राफर आहे, पण त्याच्या ऍक्ट डिझाईन करायची जबाबदारी माझ्याकडे होती. देवानंद माळी शाहीर म्हणून खूप मोठे होते, पण ती शेवटी स्पर्धा आहे. शाहीर म्हणून काय तुम्हाला लोकांनी ऐकायला पाहिजे ना शाहीर म्हणून. तर त्यांचे ऍक्ट, त्यांची पूर्ण फॅमिली, ते बायको, 2 मुली, मुलगा, ही सगळी फॅमिली त्यांची आमच्या बरोबर असायची आणि ते मी ऍक्ट डिझाईन करायचो. मग आज पहिले ह्याने गाऊ दे, मग तू गाऊन दाखव, मग ह्यांना गाऊन दाखवू दे, अच्छा हे चांगलं आहे, मग पहिले हे घ्या, मग दुसरं, हे जे करत गेलो. आणि आज देवानंद माळी खूप मोठं नाव आहे, मोठे शाहीर आहेत. त्यानंतर नितीश भारती नावाचा एक सँड आर्टिस्ट आहे, आज वर्ल्ड मध्ये काम करतो. तोही त्या मराठी पाऊल मधून पुढे आलेला आहे. आमच्या मराठी पाऊलचे दिग्दर्शक होते श्रीप्रसाद क्षीरसागर. आम्हाला वाईल्ड कार्ड त्यांना, म्हणजे आमच्या स्पर्धेमध्ये नितीश अक्षर गणेश काढायला आला होता, अक्षरावरून गणेश, आणि तो बाहेर गेला होता स्पर्धेतून. वाईल्ड कार्ड म्हणून त्यांना आतमध्ये घेतलं. आणि तो काय करेल, तर तो म्हणाला मी डान्स करून वगैरे गणपती काढेन. तर म्हणाल नको, डान्स करायला लोक आहेत. मग त्याला म्हटलं आम्ही काय, मग त्या श्रीप्रसादने आयडिया दिली की सर हा स्टँडर्ड करेल का बघा. मग त्याला घेऊन बसलो, बा तू स्टँडर्ड करतो, तर मी कधी काय केलंच नाहीये, म्हटलं कर. तर त्याचं स्टँडर्ड करता 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 आज तो वर्ल्ड वाईड शोज करतोय. म्हणजे त्याने संजय लीला बन्सालींचा लोगो म्हणा, अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस म्हणा, किंवा टाटांचा वाढदिवस म्हणा, ह्या सगळं स्टँडर्ड तो त्याच्याकडून झालेला आहे. त्यानंतर त्यातून आलेला वी अनबिटेबल नावाचा एक ग्रुप आहे, त्याची बेसिक सुरुवात पण तिकडूनच झाली होती. महेश मोरे नावाचा मुलगा आता तो हँडल करतोय विकास अनबिटेबल म्हणून, तोही त्यातूनच आलेली लोक आहेत ही सगळी. दानपट्ट्याचे ग्रुप तिथून आले. आधी दानपट्टा फक्त खेळला जायचा. आम्ही आता मराठी पाऊलला आले आणि मी एक एक ऍक्ट डिझाईन करायला लागलो की दानपट्टा चालवता ठीक आहे, पण ते त्यांचे चालत होते. मग त्यांना आम्ही दिशा दिली की म्हटलं तो समजा मी प्रेक्षक आहे तर तो इकडे 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 कसा सादर होईल, फ्रंटल कसा सादर होईल, अच्छा त्याचे वेगवेगळ्या चाली कशा खेळता येतील, त्या चाली बसवल्या. दानपट्ट्याची टीम सगळ्या वरती आल्या. मलखाम, आतापर्यंत मलखाम खेळला जात होता पण तो दिसत नव्हता. मराठी पाऊलने त्या मलखामला पुढे आणलं आणि तो मलखामच विनर झाला होता 2 कॉम्बेला. तर मलखाम कसं, त्याच्यावर काय काय वेगवेगळं करता येतं ते ऍक्ट आम्ही डिझाईन केले होते. असे वेगवेगळे ग्रुप तिथून, भारुडकर निरंजन भाकरे तिकडून आले होते, मराठी पाऊल मधून आले. योगेश चिकडगावकर आता जो गातोय, युवा सिंगर आहे, तो आम्ही मराठी पाऊल मधून आला. असे एक 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 कोकणातला कोंबडा आहे, सिद्धेश मालनकर म्हणून, तो मुलगा छान कोंबडा बनवलाय त्याने. तो कोंबडा परफॉर्म करतो ना, कोणाचा विश्वासच बसणार नाही की हा ओरिजिनल नाहीये, एवढा त्याने तो कोंबडा बनवला आणि तो परफॉर्म करतो. तिथून तो पुढे आला, आता काही चॅनलला तो आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतोय. अशी खूप सारी मंडळी तिकडून पुढे आली. राजन वैद्य आदिवासी ग्रुप, तो तिथून पुढे आला, मग तो लोकांना दिसला. असे बरेच कलाकार मराठी पाऊल मधून पुढे आले. तर असे रियालिटी शोची गरज आहे. अशी काही कला असेल तर लोकांपर्यंत येईल. पण आज जे स्पर्धा झालीये की सेम डान्स मी पण करतोय, तो पण करतोय, गाणी बदलतायत, प्रकार बदलत नाहीये. त्याच्याऐवजी काहीतरी ऑप्शन आलं पाहिजे की प्रत्येकाने, आज कोणी कंटेम केलं तर त्याने सेकंड टाइम दुसरं काहीतरी करायला पाहिजे. कारण कंटेम्पररी डान्समध्ये ना एक फिक्स आहे की त्याच्या मुवमेंट नाही बदलत. आणि आजकाल त्या रियालिटी शो सगळा जो योगा, एरोबिक्स याच्याकडे जो वळलाय ना, त्याच्या कारण मग तो डान्स राहत नाही ना. म्हणजे ज्याला हे सगळं येतं त्याच्या मागे फक्त गाणं लावायचं, मग तो डान्स झाला. तर त्यात काही मजा नाही. अच्छा, एक गाणं केलं, त्याला स्टोरी होती की मला आईची आठवण येते, त्या अनुषंगाने गाणं. मग दुसरं गाणं बदललं, आता मला प्रेयसीची आठवण येते. मुवमेंट नाही बदलत ना, मुवमेंट सेम राहतात. गाणं बदलतं, लोक टाळ्या वाजवतात, कारण लोकांनी पहिलं गाणं बघितल्यानंतर 2 आठवड्याने दुसरं गाणं बघतात.
आज जग एवढं फास्ट आहे की आपण 2 मिनिटांत झालेली गोष्ट विसरतो. म्हणजे जी मुंबई काल रात्री झाले, काल संध्याकाळी झाले बॉम्बस्फोट विसरून दुसऱ्या दिवशी परत त्याच ट्रेनने प्रवास करते, ती ऍक्ट कुठे लक्षात ठेवणार की काल काय झालं होतं. तिसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी तो वेगळा. अच्छा, दुसरी गोष्ट काय झालंय की लोक एवढी इमोशनल आहेत की अशा ऍक्टना इमिजिएट अटॅच होऊन जातात, त्यामुळे तेही टाळ्या वाजवतात. आणि हे सगळं बघून प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझ्या मुलांनी असं काहीतरी करावं आणि त्या रियालिटी शो मध्ये दिसावं. ह्या पद्धती फक्त बंद झाल्या पाहिजेत. रियालिटी शो मध्ये वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या डान्स स्टाईल आल्या पाहिजेत, जेणेकरून लोकांना काहीतरी शिकायला मिळेल. आणि पालकांना सांगेन की तुम्ही त्याच्या मोहात पडू नका. मुलाचं शिक्षण, त्याचं एज्युकेशन होऊ दे, त्याच्यावर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून त्याला तुम्ही डान्स शिकवत राहा. हळूहळू हळूहळू त्याच्याकडे कल दिसेल, तो कुठले डान्समध्ये इंटरेस्ट आहे का, त्याला कशात इंटरेस्ट आहे. तुम्ही जबरदस्ती करू नका. मला बरेच माझे मित्र म्हणतात, अरे सुभाष कुठे आहेस, काय म्हणलं, काय बोला ना, काय झालं. तर आमचं एक काम आहे काय, तर माझी मुलगी ना सॉलिड नसते. अच्छा, कुठे शिकते का, टीव्हीत बघून सगळं येतं तिला. काय हा जो टीव्हीत बघून येणं हा रियालिटी शोचा भाग आहे. लोकांना वाटतं माझ्या मुलाला आलं, तर मग ते त्याच्यावरती फोर्स करायला लागतं. लहान मुलं कुठल्या तरी गाण्याने, सगळ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या अंगात रिदम आहे. ज्याला नीट चालता येतं त्याला डान्स म्हणजे त्याच्याकडे लय आहे. त्यामुळे ती मुलं थोडं एंटरटेनमेंटला होतातच. मिरवणुकीत नाचायला आपल्याला शिकायला लागतं का, नाही. आपण काहीतरी करून हलत जो काय नाचतो ते म्हणजे रिदम तुमच्याकडे आहे. लहान मुलं तशी नाचायला लागली की आई वडिलांना वाटतं की अरे आता ह्याला डान्समध्ये करिअरच होऊ दे. तर असं नाही होत. मुलांच्या एज्युकेशनकडे फोकस करा, कुठल्या तरी डान्स स्टाईलला टाका, शिकू दे, करू दे. शेवटी एज्युकेशन तसंच आहे ना, आपण लगेच 1ली-तून 10वीत नाही जात ना, 2री, 3री, 4थी करतो. सेम डान्सचं पण आहे, त्यात तुम्ही शिकत राहा, करत राहा. अच्छा, शिकायचं नसेल कोर्सेस आहेत, आणि शिकायचं नसेल तर कुठल्या तरी ग्रुपला अशा जॉईंट व्हा, त्याच्याकडे तो रोज नाचत जाईल त्याच्या वेळेनुसार, अभ्यासाबरोबर ते करत राहील. काही वर्षाने कळेल की त्याला त्यात चांगला नाचतोय, नाचतोय, आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याची दिशा फायनल करा. त्यामुळे रियालिटी शो चांगलेही आहेत आणि वाईटही आहेत. आपण कसे घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे. नक्कीच. आता भारतभर आणि देश विदेशात तुम्ही परफॉर्मन्स करता, तर लोकनृत्याला किंवा आपली जी लोकपरंपरा आहे, लोकसाहित्य आहे, लोकसंस्कृती आहे, ती आतापर्यंत तुम्ही टिकवून आणि त्याचं वृद्धिंगत करण्याचा वसाच घेतलेला आहे मी म्हणेन. आणि आता बाहेरच्या देशात जेव्हा तुम्ही ही कला घेऊन जाता तेव्हा तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो आणि नेमकं पाश्चात्य देशांमध्ये कसा अप्रोच असतो नृत्याकडे बघण्याचा, त्याविषयी? खरं सांगायला गेलं तर काय आहे की प्रत्येक देशाने आपापली संस्कृती जपली आहे, त्यामुळे ते मोठे आहेत. आणि आपणही म्हणूनच मोठे आहोत, कारण भारत हा विविध कलाने नटलेला देश आहे. भारताचं जसं जसं राज्य बदलतं तशी तशी कला बदलते. ती कशा पद्धतीने बदलते तर तिचा फक्त पेहराव आणि भाषा बदलतो, आत्मा तोच आहे. तुम्ही महाराष्ट्रातले डान्स घ्या, तुम्ही राजस्थान मधले डान्स घ्या, गुजरात मधले डान्स घ्या, पंजाब मधले डान्स घ्या, त्याला एक वेगळा रिदम आहे. पण प्रत्येक डान्स सांगतो तेच, तो आपल्या मातीशीच बोलत असतो. प्रत्येक जण आपल्या मातीबद्दल, राजस्थानचा माणूस पण पधारो मारो देश म्हणतो, आपण पण आपल्या मातीशी म्हणतो, कोकण आपलंच असा, किंवा आपण जी काही गाणी, किंवा पंजाब मध्ये म्हणाल तर त्याच्या हे देश वीर जवानो का, तो त्याच्याशीच. म्हणजे भारतातली लोककला ही त्याला आपण म्हणतो ना, भारताच्या मातीशी एकरूप आहे आणि ती विविध रंगीबेरंगी आहे ती. त्यामुळे भारतभर, जगाच्या बाहेर कुठेही भारताची कला घेऊन जा, महाराष्ट्राची कला घेऊन जा, त्याला लोक अप्रिशिएट करतात. फक्त काय, अच्छा, दुसरी गोष्ट काय की आपण म्हणतोय की बॉलिवूड डेव्हलप झालंय, बॉलिवूड बरोबर टॉलिवूड पण डेव्हलप झालंय, साऊथ इंडस्ट्री, या सगळ्या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये खूप वेस्टर्नाइज आणायचा प्रयत्न झाला, पण हिट काय आहे आपला, म्हणजे आपण पिंगा हिट आहे, ढोलीडा हिट आहे, घुमर हिट आहे. शेवटी फिरून 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 या इंडस्ट्रीला हिट द्यायचं असेल तर फोकला आणायलाच लागतं मध्ये, आणि तो फोकच हिट आहे. साऊथ इंडस्ट्री का नाही फोक सोडून जात आहे? किती मोठे पिक्चर करतायत, किती 500 करोडचा पिक्चर केला, पुष्पा 1000 करोडचा पिक्चर केला, पण सगळे परफॉर्मन्स फोकला धरून आहे, कारण त्याच्या बरोबर भारताची जनता आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लोककला, भारताची लोककला, या लोककलांचा आत्मा एवढा आहे, स्ट्रॉंग आहे
आपण म्हणतो आपली भूमीच देवांना मानणारी भूमी आहे आणि आपण किती म्हटलं तरी प्रत्येक राज्य घ्या, प्रत्येक ठिकाणी देव आहेत. आज आपल्याकडे 3.5 शक्तीपीठ आहेत, आपण सिद्धिविनायक मानतो, बाबुलनाथ मानतो, हे सगळे तर तो अख्ख्या भारतात आहे. त्यामुळे भारताची संस्कृती जेवढी लोकसंस्कृती एवढी ग्रेट आहे की मी ज्या ज्या वेळेला बाहेर परफॉर्म केले, कदाचित आता पण आम्ही याला जाऊ नेक्स्ट मंथ मध्ये, कदाचित जपानला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राची लोककलाच करायची आहे. तर त्यामुळे काय आहे की आम्हाला जो आलेला अनुभव हा थोडाच छान आहे की लोक अप्रिशिएट करतात. लोकांना ते कपडे घालून नाचायला आवडतं, ते कोडीची टोपी घालायला आवडतं, कधी कधी फॉरेन मध्ये लोकांना नथ आवडते. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की लोक खूप एन्जॉय करतात. नक्कीच. आता आपण देवादिकांचा विषय घेतलाच आहे आणि मला वाटतं बहुतांश गाणी तुम्ही आणि जय मल्हारचा उल्लेख केल्याशिवाय आपला एपिसोड हा पूर्ण होऊच शकत नाही. तर काय म्हणजे कशी निर्मिती होते तुमच्याकडून एवढं? त्याचं मी स्वतः एक चांगला डान्सर आहेच. त्याचं कारण काय की मी म्हटलं ना की मी जेव्हा नाचायला सुरू केलं तेव्हा अंगात एक कला होती, पण माझ्या आयुष्यातले जे काय आईनंतरचे विचार आहेत, जे मला काही डिस्टर्बन्स होतो, तो काढण्यासाठी मी खूप नाचलो. आणि त्याच्या माझ्या ह्या करिअरमध्ये जर का मोलाचा वाटा कोणाचा असेल तर या 9 दिवसांचा आहे, नवरात्रीच्या. कारण ज्या वेळेला हा माझ्या आयुष्यात प्रसंग आला त्यावेळेला माझा मित्र संदीप सातार्डेकर तो नवरात्रीत दांडिया घ्यायचा आणि तो खूप चांगला ढोल वाजवायचा. आता त्याने बंद केलंय, तो ढोल वगैरे काय वाजवत नाही, पण खूप सुंदर ढोल वाजवायचा. आणि त्याच्या एक ठेका, त्याचे काही ठेके होते ते मला खूप आवडायचे. रिदम असल्यामुळे तेव्हा मी त्याला ओळखत नव्हतो, तेव्हापासून तो आमच्या विभागात कुठेही ढोल वाजला, तो टिपिकल ठेका वाजला की मी ते ऐकायला जायचो. घरी विरोध असतानाही जाऊन गपचूप ऐकायचो, हा संदीपच वाजवतोय. एक पॅटर्न होतो त्याचा. तो 9 दिवस नवरात्री दांडिया करायचा ठाण्याला वर्तकनगरमध्ये. आणि ते 9 दिवस खूपच टेन्शन असल्यामुळे 6, 6:30, 7 वाजता तेव्हा सुरू व्हायचं दांडिया, लेटच लेट 7 वाजता. आणि त्यावेळेला 10ची परमिशनचा काही इश्यू नव्हता, तो 12 वाजेपर्यंत चालायचा. मी 7ला नाचायला सुरू करायचो, 12 वाजता 7ला पहिला नाचणारा मी आणि 12 वाजता बंद करणारा पण मी. आणि बाकी बिचारी तिकडच्या लोकांना मी ओळखत नाही, फक्त संदीपची टीम मला ओळखते आणि मी संदीपला ओळखतो. आणि मी एकटा नाचायला सुरू करायचो आणि ज्यावेळेला संपेल तेव्हा थांबायचो. रात्री आम्ही ठाणा स्टेशनला येऊन थांबायचं, कारण ट्रेन गेलेल्या असायच्या. मग स्टेशनला जे काय मिळालं तर मिळालं, ते काय चहा खायचं, पाणी पिऊन थांबायचं. सकाळची पहिली ट्रेन घ्यायची आणि घरी यायचं. या 9 दिवसाने जो काय तयार झालोय आणि जे फ्रस्ट्रेशन सगळं काढून मनसोक्त नाचणं, त्यामुळे काय झालं की नेहमी काहीतरी करताना, नवरात्रीचं गाणं म्हणा, गोंधळ म्हणा, फोक कुठलाही, तर कधी कधी मी डोळे बंद करून गाणं ऐकलं फोकचं कुठलंही, तर मी सलग वेगळं कोरिओग्राफ नाचू शकतो. इथपर्यंत मला इकडे आहे तो फोक डान्स. खरंच देवीचे आशीर्वाद आहे, देवाचे आशीर्वाद आहे. खरंच खूप छान रंगतदार झाली मुलाखत आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडली असेल. आणि सर तुम्ही दसरा विशेष भागात सहभागी झालात, आमच्या आचार्य नाईट FM स्टुडिओत आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, आपण दसरा विशेष भागामध्ये सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे सर यांना आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुन्हा एका नवीन अतिथींसह भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभ दसरा. शुभ दसरा. आचार्य